नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खाडे अंगणवाडी ज्युनियर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, 1 सप्टेंबरपासून पोषण अभियान चालू झालेलं आहे आणि या पोषण अभियान अंतर्गत आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे आहेत आणि या कार्यक्रमाचे फोटो आपल्याला या डॅशबोर्डवरती अपलोड करायचे आहेत. आणि या ज्या एंट्रीज करायच्या आहेत त्या कुठून करायच्यात व कशा प्रकारे करायच्या हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण गुगलवरती जाऊया आणि गुगलवरती गेल्याच्यानंतर इकडे बघा, पोषण अभियान गव्हर्मेंट इन अशा प्रकारे टाकून घेतल्याच्यानंतर इकडे बघा, इथे आपण क्लिक करून घेऊ शकता किंवा डाटा एंट्री याला सुद्धा आपण इथे क्लिक करू शकता. याला क्लिक केल्याच्यानंतर आपण हे बघा समोर आलेलं आहे आणि जर अशा प्रकारे आपली माहिती ओपन झाली नसेल तर आपण या 3 रेषेवरती इकडे क्लिक करून घ्यायचं आहे. याला क्लिक केल्याच्यानंतर डाटा एंट्री याला आपण आता इथे क्लिक करणार आहोत. डाटा एंट्रीला क्लिक केल्याच्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड आपला प्रत्येकाचा वेगवेगळा युजर नेम आणि पासवर्ड असेल आपल्या बीट लेवलला, तो इथे टाकून घ्यायचा आहे त्याप्रमाणे. आणि त्यानंतर लॉग इनवरती इथे क्लिक करायचं आहे. इकडे आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे. ते क्लिक केल्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्यासमोर माहिती ओपन होईल. इथे थीम टाकून घ्यायची आहे. यापैकी एक थीम इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे. नंतर ब्लॉक विचारलेला आहे तर ब्लॉक आपण इथे AWC म्हणजेच अंगणवाडी सेंटर इथे टाकून घेणार आहोत. आणि इथे अजून एक ऑप्शन राहिलेला आहे की इथे अंगणवाडी सेंटरसुद्धा इथे विचारलेले आहे आणि त्याला क्लिक केल्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारच्या या ॲरोला इकडे क्लिक केल्याच्यानंतर तिथे आपलं जे गाव असेल जिथे आपण आपली अंगणवाडी चालवतो ते आपल्या तिथे अंगणवाडी केंद्र टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटीला सुद्धा अशाच प्रकारे या ॲरोवरती क्लिक करून आपल्यासमोर ॲक्टिव्हिटी लिस्ट येईल आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या एक लिस्टमधून जी आपण ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे ती आपण इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा फ्रॉम डेट आणि टू डेट म्हणजेच बघा मैत्रिणींनो, आपण इथे फक्त एका दिवसाचेच फोटो न भरता आपण इथे 3 दिवसाचे इथे फोटो आपण अपलोड करू शकतो. कारण समजा आपण इथे 2 तारखेला कार्यक्रम घेतलेला आहे, 3 तारखेला घेतलेला आहे आणि 4ला पण घेतलेला आहे, तर आपण फ्रॉम डेट म्हणजेच इथे आपण 2 तारीख टाकणार आहोत आणि इकडे आपण टू डेटमध्ये 4 तारीख म्हणजे 2 तारखेपासून 2 सप्टेंबर 2024 ते 4 सप्टेंबर 2024 अशा प्रकारे. किंवा जर तुम्हाला फक्त एका दिवसासाठीच माहिती भरायची असेल तर तुम्ही इथे दोन्ही खालची आणि वरची या दोन्हीसुद्धा डेट एक समानसुद्धा टाकून घेऊ शकता. त्यानंतर बघा पार्टिसिपेंट डिटेल्स इथे बघा मेल्स ॲडल्ट विचारलेलं आहे. इथं पुरुषांची संख्या कार्यक्रमासाठी किती पुरुष उपस्थित होते आणि किती आपल्या अंगणवाडीतील मुलं किती उपस्थित होते, तर इथे आपण पुरुष संख्यांचा आकडा इथे आपण अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर बघा मेल आणि फिमेल, आता इथे आपण किती महिला उपस्थित होत्या आणि आपल्या अंगणवाडीतील मुली किती उपस्थित होत्या आणि त्याखाली किशोरवयीन मुली किती उपस्थित होत्या इथे आपण टाकून घ्यायचं आहे. नसेल उपस्थित तर तिथे आपण 0सुद्धा टाकू शकता. अशा प्रकारे माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे आपण इथून आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. अपलोड पिक्चर म्हणजेच आपण याला क्लिक केल्याच्यानंतर आपण इथून गॅलरीमध्ये जाऊ शकतो किंवा आपल्याला जर कॅमेऱ्यातून फोटो घ्यायचा असेल तर कॅमेऱ्यातून
फोटोसुद्धा आपण इथे घेऊ शकतो. अशा प्रकारे इथे फोटो घेतल्याच्यानंतर इकडे खाली बघा, खालच्या बाजूला डिस्क्रिप्शन बघा. डिस्क्रिप्शन म्हणजेच इथे आपण घेतलेल्या कार्यक्रमांचे जो कार्यक्रम घेतला, जे मार्गदर्शन केलं त्याविषयी आपण इथे थोडक्यात वर्णन करायचं आहे. आपण ग्रोथ मॉनिटरिंग या विषयावर जी माहिती दिलेली असेल, वजनाविषयी असेल काय जे, ते थोडक्यात इथे 4-2 ओळीत आपण ती माहिती इथे मजकूर टाईप करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. परंतु मी 1-2 शब्दात इथे माहिती लिहिलेली आहे. आपण आपल्या शब्दात इथे अजून जास्तीची सुद्धा माहिती टाकू शकता. आणि त्यानंतर बघा सक्सेसफुली सबमिटेड. हे बघा, या सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर याला क्लिक केले की इकडे सक्सेसफुली सबमिटेड म्हणजेच मी ही एंट्री यशस्वीरित्या सबमिट केलेली आहे. अशा प्रकारे आपण सुद्धा अशा प्रकारे एंट्री सबमिट करायच्या आहेत. जेवढे कार्यक्रम घेतलेले असतील त्याचे फोटो काढून आपल्याकडे ठेवायचे आहे. प्रत्येक एंट्रीजमध्ये ते फोटो आपण अपलोड करायचे आहेत. तर मैत्रिणींनो, काही अडचण असल्यास नक्कीच विचारा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो.